आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपला आत्ताचा विषय आपण घेतलेला आहे, राहुल गांधी गंभीर आहेत का? त्याची सुरुवात केवळ एक तात्पुरता मुद्दा जर का म्हणाल तर काल लोकसभेमध्ये त्यांना डुलकी लागली होती। राहुल गांधी काही वयाने एवढे ज्येष्ठ नाहीये, तरुण आहेत, तरुण नेता म्हणूनच त्यांना बघितलं जातं। त्यामुळे डुलकी लागणं हे इतरांच्या बाबतीत काहीच क्षम्य असलं तरी राहुल गांधींच्या बाबतीत ते असू शकत नाही। हा पहिला मुद्दा। पण दुसरा मुद्दा अधिक गंभीर्याचे जे मुद्दे आहेत, हे केवळ आपल्याला टोमणे नाही मारायचे आहेत, ते म्हणजे राहुल गांधी आता मायावतींचे सगळं प्रकरण गुजरातमध्ये काही दलित तरुणांना मारहाण झाल्यानंतर त्यांना भेटायला गेले। राहुल गांधी असं भेटीगाठीचं राजकारण करतात पण मुद्दा लावून धरत नाहीत। रोहित वेमुलाच्या बाबतीत जाऊन आले, पुढे मुद्दा लावून धरला नाही, गुजरातला जाऊन आले, लावून धरला नाही। एवढं मोठं लाखो दलित आंबेडकरी समाज मुंबईत रस्त्यावर आला होता, त्याचं खरं तर त्यांना कन्हैया येतो पण राहुल गांधी इथे येत नाहीत। दिल्लीमध्ये निर्भया प्रकरणामध्ये लोक रस्त्यावर येतात, राहुल गांधी येत नाहीत। म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे की राहुल गांधी गंभीर आहेत का? आणि आपल्यासोबत सगळे मान्यवर आहेत, त्यांच्यापासून चर्चा आपल्याला सुरुवात करायची आहे। मी राम कदमांपासून आता सुरुवात करणारे चर्चेचे भाजपचे आमदार आहेत आपल्यासोबत। राम कदमजी, राहुल गांधी पर्यायानं काँग्रेसचा नेता म्हणून एक चेहरा प्रोजेक्ट केल्यात आला की भाजपला कोण टफ देणार, कोण फाईट देणार, कोण प्रतिस्पर्धी, तर काँग्रेस म्हणजे पर्यायानं राहुल गांधी। पण राहुल गांधींचे आतापर्यंतची ही वर्तवणूक पाहता राजकीय दृष्ट्या ते गंभीर वाटतात का? काँग्रेस पक्षाचे ते सर्वोच्च मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी मी वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही। पण राजकीय जीवनामध्ये असताना एका दुसऱ्या पक्षाचे मोठे नेते आहेत, याच्याबद्दल कार्यकर्ता या नात्यानं जर मी पाहिलं तर काही 2-3 प्रमुख गोष्टी आढळतात त्या अशा। पहिली गोष्ट अशी की जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या मोठ्या पक्षाच्या सर्वोच्च पदी बसलेली आहे, अचानकपणे 40 दिवस 50 दिवस ते कुठे निघून जातात कुणालाच ठाव ठिकाणा नाही। अधिवेशनाच्या कालखंडात निघून जातात। म्हणजे अनेक खासदार दिल्लीमध्ये अधिवेशन होत असताना देशभरातले अनेक महत्वाचे प्रसंग मार्गी लागावेत म्हणून अधिवेशनाची वाट पाहत असतात। त्या अधिवेशनात सुद्धा हे नेते कधी गांभीर्यानं लोकांनी त्यांना पाहिले नाही। आता मी कालचीच गोष्ट सांगतो, युट्यूबवर काही त्यांची भाषणं मी ऐकत होतो, तर त्याच्यामध्ये युट्यूबमध्ये कुणी महाराष्ट्रातलं जाऊन पाहू शकतं की फनी स्पीच ऑफ राहुल गांधी इन पार्लमेंट, अशा प्रकारचं एक युट्यूबवर टायटल आहे, कुणी पाहू शकतं ते। आणि ते भाषण मी पाहत होतो, मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही, टीका करणारा राजकारणी नाहीये, ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्यावर त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते काय बोलायचं ते बोलतील। पण ते भाषण ऐकल्याच्या नंतर ज्या पदावर ते आहेत त्या पदाला न्याय देऊ शकतात का, या बाबतीमध्ये मनामध्ये संशय निर्माण होतो। अर्णब गोस्वामी सोबतची लोकसभेच्या अगोदरची त्यांची एक मी मुलाखत पाहिली होती, आणि त्या मुलाखतीमध्ये अर्णब गोस्वामी टाइम्स नाऊ मध्ये त्यांना प्रश्न विचारत होते आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला वुमन एम्पॉवरमेंट अशा प्रकारचं काहीतरी फनी उत्तर त्यांच्याकडून दिलं जात होतं। तर त्याच्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे। पण मी जेव्हा माझ्या महाराष्ट्राचा विचार करतो, महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते विदर्भामध्ये आले होते, 8 शेतकऱ्यांच्या घरी गेले, पण 8 शेतकऱ्यांच्या घरी साधे त्यांनी 8 रुपये सुद्धा दिले नाही। तो ज्या शेतकऱ्याच्या घरी गेले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी, त्याच गरीब शेतकऱ्याच्या घरचा चहा प्यायले। म्हणजे स्वतःच्या खिशातले काही 2-5 लाख रुपये तरी या नेत्यांनी या पक्षाने दिले असते तर निश्चितपणे त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता। केवळ आणि केवळ मीडियाचं राजकारण आणि याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्टिव्ह काम नाही, अशा प्रकारची स्थिती काँग्रेस पक्षाकडून दिसते। राहुल गांधी बद्दल मला व्यक्तिगत काहीच बोलायचं नाही, पण काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना लोकांच्या ज्या या पक्षाकडून विरोधी पक्ष सक्षम असावा ही आमची स्वतःची भूमिका आहे। ना हा विरोधी पक्ष महाराष्ट्रात सक्षम आहे, ना हा विरोधी पक्ष केंद्रात सक्षम आहे। विरोधी पक्ष जेव्हा सक्षम असेल तेव्हा ते राज्य, तो देश अधिक प्रगतीच्या दिशेने पुढे जात असतो। दुर्दैवानं दोन्ही ठिकाणी हे चित्र दिसत नाही। ठीक आहे राम कदमजी, तुमच्या पक्षाची एक भूमिका जाणवली आणि तुमचं म्हणजे हे याला वैचारिक मोठेपणा म्हणायचा का, की तुम्ही उलट असं म्हणतायत की विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार चांगलं चालू शकतं, ही चांगली गोष्ट आहे जर का भाजप असं म्हणत असेल तर। मी सगळ्यात शेवटी रोगे सरांकडे जाईन, मी थोरातांकडे आधी पहिल्यांदा जातोय। थोरात सर, राहुल गांधींबद्दल 10 गोष्टी असतात पण शेवटी एकच मध्ये बोलतो, फक्त एकच मध्ये बोलतो, बोला फक्त की मी एवढ्यासाठी असं म्हटलं कारण आम्ही विरोधी पक्षाच्या टीकेला सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची टीका आम्हाला पथदर्शी आहे, या भावनेतून बघणारा आमचा पक्ष आहे, या संस्कारातून चालणारा आमचं सरकार आहे। अहो राम कदमजी, टीकेला जर का विकासात्मक नजरेतून घेतलं असतं तर जिनके घर शिष्य के होते असे डायलॉग नसते ऐकायला मिळाले, विरोधकांना धमक्या नसत्या ऐकायला मिळाल्या काल विधिमंडळामध्ये। आता मला तुम्हाला बोलायला द्यावंच लागेल। त्या ठिकाणी विधिमंडळात केलेलं भाषण
हे एका काही वेगळ्या संदर्भासहित होतं. बरं ठीक आहे. माननीय मुख्यमंत्री अहो ठीक आहे, माझा पासिंग कमेंट होती ती, भाषणामध्ये एवढी हे नका घेऊ. पासिंग कमेंट होती ती, मी तुम्हाला फक्त सांगितलं विरोधकांबद्दल काय चाललंय. हरकत नाही. मी रोगेंकडे शेवटी येतो, मी थोरातांकडे जातो. थोरातजी, राहुल गांधी हे काल डुलकी वगैरे हा तात्पुरता मुद्दा झाला, गंमत झाली ती, पण आंदोलन हातात घ्यायचं नाही, एखादा मुद्दा तडीस लावायचा नाही. रोहित वेमुलाच्या वरती ते जाऊन आले. त्यानंतर एक मोठी मागणी विद्यार्थ्यांची होती की रोहित ऍक्ट पास करा फेलोशिपसाठीचा. हा मुद्दा घेता आला असता राहुल गांधींना, तो घेता आला नाही. काय चाललंय राहुल गांधीचं? राहुल गांधींचं एक पाहिलं तर म्हणजे थोडंसं कठीण आहे बोलायला हे, परंतु जे सार्वत्रिक मत त्यांच्याबद्दलचं आहे ते बघितलं पाहिजे की हे इंदिरा गांधींचे नातू आहेत का नाही याच्याबद्दल लोकांना संभ्रम पडतो की इंदिरा गांधी कुठं, ते हे काय राजकारण करतायत. आणि रडतराव घोड्यावरती बसल्यानंतर की जर ते घोड्यावरनं उतरायला पण तयार नाहीत आणि घोड्याला टाच पण मारून ते घोडा भरधाव सोडत नाही, त्यामुळे काँग्रेसमध्ये ती उद्विग्नता आहे, काँग्रेसमध्ये हताशपणा आहे. आता राहुल गांधींचं कालचं डुलकी जर म्हटली तर त्याच्याकडे दोन पद्धतीनं लोक बघतात. एक तर काँग्रेस पक्ष झोपलेला आहे त्यामुळे राहुल गांधी झोपले आणि ते प्रतीक आहेत काँग्रेस पक्षाचं, त्या पद्धतीनं ते झोपले. कारण मोठ्या संधी असताना या भाजपच्या सरकारवरती खिंडीत पकडण्याच्या, हल्ला करण्याच्या किंवा देशभर काँग्रेसचं वातावरण बनवण्याच्या अनेक वेळा संधी सोडल्या जातात. आता तर सगळ्यात जास्त फेवरेबल मोठी संधी असताना आणि लोकांच्या मध्ये काही ठिकाणी असंतोष असताना तो असंतोष एनकॅश करायला काँग्रेस कमी पडते. हे नेतृत्वाचा दोष आहे. त्याच्यामुळे काँग्रेस झोपली म्हणून राहुल गांधी झोपले, प्रतीक आहेत ते. दुसऱ्याकडे असं बघतात की काँग्रेस का झोपली, राहुल गांधी झोपलेले आहेत म्हणून काँग्रेस झोपलेली आहे, असं दोन्ही पद्धतीने बघतात. तर त्याच्यामुळे ही डुलकी जी आहे ही नुसती प्रतिकात्मक नाही, त्या दोन्ही ठिकाणचं आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि काँग्रेस हा राजकीय व्यवहार जाणणाऱ्या लोकांचा समुदाय आहे. ते 2019 पर्यंत वाट बघतील. फक्त ठीक आहे की त्या पक्षाला गेल्या 30-40 वर्षामध्ये अंतर्गत लोकशाहीची सवय नाहीये, ती सवय निघून गेलेली असल्यामुळं त्यांना अनेक अडचणी येतात निर्णय घ्यायला. दुसरा भाग आहे मांजराच्या गाड्यात घंटा बांधायची कुणी, त्याच्यामुळे बांधणारे निघतील इथं. 2019 त्याच्या आधी किंवा नंतर याच्यामध्ये लोक व्यवहारी लोक येते. ठीक आहे. रोगे सरांकडे जाण्यापूर्वी हेमंत देसाईंकडे. हेमंत देसाईजी, आपण एक पर्व बघितलंय काँग्रेसच्या राजकारणाचं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या. त्याची आताची ताजी पिढी म्हणजे राहुल गांधींची पिढी आहे आणि या ज्या काही गोष्टी आपल्याला छोट्या मोठ्या दिसतात, पुन्हा एकदा लोकसभेत त्यांची डुलकी हा काही चर्चेचा मुद्दा नाहीये, तो एक स्टार्टिंग पॉईंट म्हणून आपण घेतलेला आहे. पण राहुल गांधी गंभीर वाटतात का राजकारणाबद्दल तुमच्यासारख्या तटस्थ व्यक्तीला? मला असं वाटतं की राहुल गांधींच्या वरती संपूर्ण देशाचा आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचं लक्ष, संपूर्ण फोकस असतो आणि विशेषतः समाज माध्यमांचा, की ते काय करतायत, काय करत नाही, कुठे जात आहेत, रस्त्यावर जातात का, कोणाला भेटतात आणि कोणाला ते भेटतात याच्या संबंधीच्या कमेंट्स या भारतीय जनता पक्षाकडनं होत असतात. माझ्या मते त्यांचं खाजगी जीवन जे काय असेल ते त्यांना जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. परंतु आता ते काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष होऊन सुद्धा बराच काळ झालेला आहे. साधारण 2 वर्षापूर्वी जयपूरच्या चिंतन बैठकीमध्ये राहुल गांधी असं म्हणाले होते की काँग्रेस पक्ष हा इतका सशक्त आहे की 100 आम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार आम्ही देऊ शकतो अशा पोझिशन मध्ये आहे. पंतप्रधान पदाचे 100 उमेदवार नसले तरी चालतील, एक उमेदवार जो राहुल गांधी म्हणून प्रोजेक्ट केला जातोय तो प्रत्यक्षपणे की आज ना उद्या ते गेल्या वेळेस त्यांनाच प्रोजेक्ट केलेलं होतं, तर तो पंतप्रधान पदाचा जो उमेदवार असेल तर आम्हाला शंका वाटते की आम्हाला असा नेता आमच्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकेल का? त्यांच्यात कपॅसिटी नाही का? त्यांच्यात कपॅसिटी आहे. फक्त मला असं म्हणायचंय की कोणीतरी एक मेंटॉर लागतो आणि त्या मेंटॉरनी त्यांना घडवण्यासाठी त्यांना कुठेतरी पुश केलं पाहिजे. ते पुश केल्याशिवाय त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आक्रमकपणा येत नाही किंवा ते कुठल्याही प्रश्नाचा फॉलोअप घेत नाही. उदाहरणार्थ पॉस्को सारखा जो प्रोजेक्ट जो आहे ओरिसामध्ये, त्या पॉस्कोच्या विरोधी नियमगिरीचं जे आंदोलन झालं तिथे राहुल गांधी गेली, चांगली गोष्ट आहे. पण त्यानंतरच्या काळात पॉस्को सोडून इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स असतील, एसीझेड असतील, हे इतके प्रोजेक्ट सँक्शन झालेले आहेत, त्याच्या संबंधी पर्यावरणाचे इतके प्रश्न आहेत. बरोबर आहे. जेव्हा पर्यावरण मंत्री असताना फार मोठ्या त्यांच्याबद्दल तक्रारी झाल्या होत्या त्या काळात, तर हा प्रश्न त्यांनी काय घेतला नाही? ठीक आहे, आपण विचारूयात रोगेंना. आपण एक एक मुद्दा घेऊयात. मी रोगेंना विचारतो हे सगळे मुद्दे घेऊन. रोगे सर,
एक राजकीय सजगता असते आणि एक प्रत्यक्ष जागर राहणं अशा अर्थानं सजगता असते. या दोन्ही बाबतीत राहुल गांधी फेल गेलेत असं एक इम्प्रेशन आहे. काय म्हणणं आहे तुमचं? माझे मित्र हेमंत देसाई आणि थोरात हे पत्रकार मंडळी आहेत, जाणकार मंडळी आहेत. त्यांचा काय मी प्रतिवाद फारसा करणार नाही. परंतु माझे मित्र राम कदम यांनी एक प्रश्न उपस्थित केला की राजीव गांधी कुठे असतात कधी कधी माहिती होत नाही, पडत नाही. राहुल गांधी कधी कधी कुठे असतात तुम्हाला माहीत पडत नाही. परंतु आमच्या देशाचे पंतप्रधान जे आहेत ते 365 दिवसामधले किती दिवस परदेशामध्ये असतात आणि किती दिवस देशामध्ये असतात याचा हिशेब जरा कधीतरी लोकांना द्या. आणि तिथे जाऊन ते काय करतात, काय बोलतात, आता राहुल गांधी काय बोलतात वगैरे वगैरे तुम्ही आपण लोकांच्या देशात जातात किमान तो देश माहित असतो. राहुल गांधी कोणत्या देशात जातात तेही माहित नसतं आम्हाला. एक गोष्ट आहे, मगाशी हेमंत देसाई म्हणाले त्याप्रमाणे त्यांचं काही पर्सनल लाईफ असू शकतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टी काय मी कुठे जातो आहे हे सगळं जाहीरपणे वर्तमान तो कोणतो अर्णव गोस्वामी त्यांना सांगून जायची काय गरज नाही आहे मला राहुल गांधींना. मी एवढंच सांगतो आपल्याला, पण राजीव गांधी जाऊन परदेशामध्ये देशाची बदनामी करत नाही. आमच्या देशाचे पंतप्रधान परदेशामध्ये जाऊन सांगतात की भारतामध्ये माझा जन्म झालं, हे माझं कर्मदरिद्र आहे, मी अशा प्रकारची त्या ठिकाणी सांगतात. आपण राहुल गांधींबद्दल बोला ना. राहुल गांधींच्या बाबतीमध्ये मी एकच सांगेन आपल्याला की ते आज देशाचे येतो आपल्याकडे बोला. आज काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आहेत, परंतु आज देशाच्या नेत्या ज्या आहेत आमच्या पक्षाच्या त्या सोनिया गांधी आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला त्यांच्यावरती संपूर्णपणे पक्ष जबाबदारी टाकेल त्यावेळेला मग ते कशा प्रकारे वागतात, कशा प्रकारचं आंदोलन करतायत, कशा प्रकारच्या कृती करतायत, काय बोलतायत वगैरे वगैरेचं आपण विश्लेषण जर केलं तर मी एक समजू शकतो. आणि आपण जे म्हणालात ना की काँग्रेस पक्ष आज राहुल गांधी थंड आहेत आणि काँग्रेस पक्ष सुद्धा थंड झालेला आहे. एक गोष्ट आहे, भारतीय जनता पक्ष ज्याप्रमाणे आग लावायचं काम करतो तसं आग लावायचं काम काँग्रेस पक्षाने मला एक आंदोलन सांगा की राहुल गांधींनी ते लीड केलं, रोहित लीड नाही केलं. मला सांगा काल कन्हैयाला एवढी पॉलिटिक कन्हैयाला राहुल गांधींपेक्षा 20 वर्षांनी लहान असलेला मुलगा काय 25-26 वर्षांनी त्याला ही जाणीव आहे की आंबेडकरी मोर्चात सहभागी झाला पाहिजे. तो येतो इकडे आणि सहभागी होतो. अतिशय चांगली खेळी येते. राहुल गांधींना का नाही वाटत की आपण सहभागी व्हावं? एक आहे, देशामध्ये अनेक घटना घडत असतात. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे स्थानिक पातळीवरचे नेते हे सगळे त्याच्यामध्ये सम्मिलित झालेले होते. त्या प्रत्येक ठिकाणी राहुल गांधीने जाऊन पोहोचलं पाहिजे अशातला काय भाग नाही. कालच मी सांगतो ना 20 तारखेला दिल्लीमध्ये आमचा फार मोठा मोर्चा होता. त्या मोर्चाच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्यांना उपस्थित राहणार. राम कदम बहुधा पटलेला दिसत नाही. राम कदमजी काय म्हणताय? कसं आहे की मगाच्या सेगमेंटमध्ये बरं झालं रोगीजींनी स्वीकारलं की काँग्रेसनं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करून निवडणुकीमध्ये पाडण्याचं घोर पाप काँग्रेसनं इतिहासात सुद्धा केलं होतं आणि वर्तमानात सुद्धा बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये जी प्रताडणा काँग्रेसकडून वारंवार होते ती निंदाजनक आहे. कालच्याही मोर्चामध्ये कोणीच नव्हतं काँग्रेसचं. कोण नेतं होतं सांगा बरं? उगाच मीडियाच्या समोर काही बोलायचं म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी बोलावं योग्य ठरणार नाही. उलट पक्षी की मोर्चा येण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे सगळ्या नेत्यांशी चर्चा करत असताना सकारात्मक भूमिका घेतली होती. आजही ती सकारात्मक भूमिका आहे. त्या ठिकाणी भव्य दिव्य आपण स्मारक उभारतो अशा प्रकारची भूमिका आवश्यक आहे. काँग्रेसची भूमिका ही कायम आंबेडकरी जनतेच्या बाबतीमध्ये गोल गोल राहिलेली आहे. ठीक आहे. फक्त त्यांचा निवडणुकीसाठी काँग्रेसने उपयोग करून घेतला. ठीक आहे. पण प्रत्यक्षात मात्र कधी काही केलेलं ठीक आहे. मी येतो विचारतो. रोगेजी थोडक्यात प्लीज. राम कदम साहेब, बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपल्याला फार प्रेम आलेलं आहे हे बघून जरा मला बरं वाटलं. परंतु कालच्या मोर्चाचं नेतृत्व करायला मग आमचे फडणवीस साहेब का आले नाहीत किंवा तुमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी का दुसरी गोष्ट नाही आणखी त्याचं उत्तर दिलं पाहिजे लोकांना. आणि दुसरी गोष्ट ऐका राम कदम साहेब, ऐका, त्या आंबेडकर भवनला पाडलं गेलं आणि त्याचं भूमिपूजन करण्याचं काम जे आहे ते तुमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून झालं हे तुम्ही विसरून गेलात का?
आणि ते सुद्धा अंधारामध्ये ते आंबेडकर भवन हा विषय भवन त्या नाही ठिकाणी आणि पाडलं आपल्या गेलं. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, आंबेडकर भवन हा विषय नाहीये, कृपा नाही, करून त्यांनी थांबा. तो विषय ठीक आहे, काढला सोडून म्हणून द्या, मी त्याला सोडून त्याचं द्या, उत्तर सोडून दिलं. द्या. मला आता एकदम थोडक्यात सांगा, मला देसाईंची आणि यांची कमेंट घेण्यापूर्वी राहुल गांधी गंभीर वाटत नाही असं एक इम्प्रेशन दोन्ही पत्रकारांचं आहे, त्याचं काय करायचं? एक राजीव गांधी ज्या वेळेला राजकारणामध्ये सुरुवातीला आलेले होते त्यावेळेला त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मीडियामधल्या काही लोकांनी अशाच प्रकारचं इम्प्रेशन तयार करण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे होता. थोरात आणि देसाईंसारख्या आणि व्यक्तींनी नाही, नाही, मी म्हणजे सांग- थोरात आणि देसाईंसारख्या नाही, व्यक्तींनी थोरात आणखी देसाईंच्या बाबतीमध्ये म्हटलं नाहीये, मोठी जी काही घराणी आहेत मीडियाची त्याच्यातल्या काही मंडळीने अशा प्रकारचं इम्प्रेशन केलं ठीक होतं. आहे. आणि त्याच राजीव गांधींच्या बाबतीमध्ये आज 21व्या शतकामध्ये काँग्रेस पक्ष आपल्या देशाला घेऊन जाणारे राजीव गांधी संगणकीय क्षेत्रामध्ये आज जगामध्ये अहो, झाले, नंबर राजीव एकला- गांधी गेले, राजीव त्यांच्याबद्दल गांधी- आदर आहे. मग राहुल तो गांधींबद्दल एक सांगतो बोला. तुम्हाला, आजही काही मीडियामधून काही लोकांच्या मधून राहुल गांधींच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचं एक वातावरण निर्माण करण्याचा केलं प्रयत्न जात होतोय. आहे. ठीक आहे. प्रयत्न होतोय. देसाईजी काय म्हणणं आहे यांचं म्हणणं आहे की राहुल गांधींच्या बाबतीत जाणून बुजून एक वातावरण तयार करायचा प्रयत्न होतोय, ही फॉल्स इमेज आहे, हे खोटं चित्रण आहे. बोला. ते माझं म्हणणं आहे, मगाशी उल्लेख केला की सोशल मीडियामधनं राहुल गांधींची ज्या प्रकारे टीका केली जाते, टिंगल केली जाते, उपरोध केला जातो, तो मला मान्य नाहीये. ज्या प्रकारे केला जातो विशिष्ट वर्गाकडे, तो भाग सोडून द्या. पण याला खत पाणी स्वतः राहुल गांधी घालतात, त्याचं काय? तुम्ही उदाहरण घेऊ आपण संजय गांधींचं. संजय गांधी ज्यावेळी राजकारणात आले त्यावेळी त्यांच्याबरोबर जी काही टोळकी आली त्याचं बिलकुल समर्थन नाही, पण राजकारणामध्ये फुल टाइम रस घेत होते ते. स्वतः राजीव गांधी जेव्हा पक्षाचे महासचिव झाले त्यावेळी सुद्धा मी त्यांना बघितलेलं आहे. त्यावेळी ते अतिशय ऍक्टिव्ह पद्धतीने राजकारणामध्ये उतरलेले होते, कारण इंदिरा गांधींना त्यांची खूप गरज होती. आज पक्षाला एवढंच नव्हे तर सोनिया गांधींना अतिशय गरज आहे राहुल गांधींची. अशा वेळी मी तुम्हाला उदाहरण सांगतो की दिल्ली जवळ, मला त्या जागेचं नाव या क्षणी आठवत नाही, की शेतकऱ्यांचा प्रश्न राहुल गांधींनी घेतला होता पहिल्यांदा. त्यानंतर आदिवासींचे प्रश्न घेतले होते. ते अतिशय काँग्रेसची जी विचारधारा आहे ती त्यांनी बरोबर पकडली असं माझं मत आहे. पण ती पकडल्यानंतर त्याचा पाठपुरावा एक्झॅक्टली. मी मगाशी देसाईजी तुम्ही म्हणताय तो बरोबर मुद्दा आहे. मगाशी मी तो अनेक आंदोलनाच्या बाबतीत सांगितलं. बरोबर आहे तुम्ही म्हणताय. आज तुम्ही एक लक्षात घ्या प्रसन्न, एक लक्षात घ्या, कामगारांचा जो प्रश्न आहे, कामगार कायदे जे बदललेले आहेत त्याच्यामुळे कामगारांचा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न का नाही घेत राहुल गांधी? एक्झॅक्टली. ठीक आहे, मी शेवटची कमेंट करतो. तुमचा मुद्दा पटलेला आहे, एक बेसिक थीम कळली आम्हाला त्याची. ठीक आहे. थोरात याच्यामध्ये आपण जर विज्ञान बघितलं तर नुकतंच जन्माला आलेले मूल आहे ते 24 तासापैकी 23-22 तास झोपत असतं. जसं ते मोठं होतं तसं 15 तास 16 तास कमीत कमी त्याची झोप कमी होत जाते आणि म्हातारपणी झोप फार लागत नाही माणसाला. राहुल गांधी बरेचसे झोपतायत, ती त्यांची बाल्यावस्था आहे का काय ते बघावं लागेल. हा एक निष्पाप असतात ते अगदी. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे, पक्षाला गरज आहे. हा घराणा याच्यावरती काँग्रेस पक्षानं देशानं बरीच भिस्त ठेवली. पहिला बाजीराव नेहरू जर होते, जवाहरलाल नेहरू, तर राहुल गांधी हे दुसरा बाजीराव ठरू नयेत एवढीच अनेकांची इच्छा आहे. त्यांनी ऍक्टिव्ह व्हावं, हा एक भाग आहे. दुसरं त्यांच्या बाजूंनी जर बोलायचं झालं तर एक आहे, परवा त्यांनी RSSचा विषय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याच्यामध्ये त्यांनी माफी मागणार नाही भूमिका घेतली आणि हा विषय जर पुढे चिघळत राहिला तर त्या विषयामध्ये राहुल गांधी हिरो होऊ शकतात. त्याच्यामध्ये राहुल गांधी ती संधी घेतात का नाही त्यांच्यावरती, राहुल गांधी का झोपणार आहे. राहुल गांधी हवे आहेत ही तर भाजपची पण अपेक्षा आहे. राम कदमच अगदी म्हणालेले आहेत तिथे. त्यामुळे राहुल गांधी त्या अर्थानं सजग होतील अशी आपण आशा बाळगूयात. कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना आपण प्रश्न विचारला होता की राहुल गांधी सिरियस वाटतात का, गंभीर वाटतात का, असं आपण ट्विटरवरती पोल घेतला होता. त्याचं काय उत्तर दिलेलं आहे? राहुल गांधी खरंच राजकारणाविषयी गंभीर आहेत का? काय वाटतंय तुम्हाला? स्क्रीनवरती पहा, तुम्हीच दिलेला रिप्लाय पाहू शकता. 82% लोकांना सरळ वाटतं की राहुल गांधी गंभीर नाही आहेत. आणि हा माझ्यामध्ये लोकांनी वाजवलेला अलार्म आहे, तो आता ऐकायचा तो काँग्रेसला आणि राहुल गांधींना. कार्यक्रमाच्या शेवटी हरीश रोगे सर, राम कदम, हेमंत देसाई, प्रताप थोरात सर, आपण सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये आपण थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.